असतात आणि त्या ग्रुपमध्ये कोणते लेजर्स येतील याची माहिती घेतली होती. आता टॅलीमध्ये प्रत्यक्षात ग्रुप क्रिएशन कशा पद्धतीने असावं, त्याचबरोबर लेजर क्रिएशन कसं असावं हे आज आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण टॅली ओपन करूया. मी टॅली ओपन केलं आहे. डबल क्लिक केल्यानंतर टॅली ओपन झालं आहे. टॅली ओपन झाल्यानंतर मला टॅली वर्क इन एज्युकेशन मोडला ओपन करण्यासाठी Alt W बटन प्रेस करायचं आहे. Alt W बटन प्रेस केला, 1 2 3 पासवर्ड टाईप केला. नंतर मी इथं युजर टाकला दिलीप, एंटर, पासवर्ड केला 111 आणि मी एंटर झालेलो आहे. आता एंटर झाल्यानंतर प्रथमतः मास्टर्स क्रिएशन्स हा जो टॉपिक आहे हा आपल्याला टॅलीमध्ये फार फार महत्त्वाचा आहे. खरं तर टॅली फक्त मास्टर क्रिएशन आणि ट्रान्झॅक्शन ह्या दोनच टॉपिकवरती अवलंबून आहे. याचा मास्टर क्रिएशन हा 50% महत्त्वाचा भाग हा जर जमला तरच ट्रान्झॅक्शन प्रॉपर आपल्याला करता येतील, अन्यथा करता येणार नाहीत. ठीक आहे, आता आपण मास्टर क्रिएशनमध्ये जाऊया. त्यामध्ये आज आपण अकाउंट क्रिएशन पाहणार आहोत. तर अकाउंट इन्फोला मी क्लिक केलं. अकाउंट क्रिएशनमध्ये मी आलेलो आहे. तर अकाउंट क्रिएशनमध्ये मला दोन ऑप्शन दिसत आहेत, एक तर ग्रुप क्रिएशन आणि दुसरं लेजर क्रिएशन. ग्रुप म्हणजे काय हे तर आपण मगाशी पाहिलंच. ज्या लोकांकडनं मालाची खरेदी करतो अशा लोकांना आपण सन्ड्री क्रिएटर्सचा ग्रुप असं म्हणतो. कधी कधी काय होतं की हे ग्रुप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन करून ठेवणं गरजेचं असतं. उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळेस मी सन्ड्री क्रिएटर्स म्हणजे अशा लोकांकडनं माल घेतोय, अशा लोकांचे मला आणखी 2 ग्रुप तयार करायचे, तर ते कशा पद्धतीने तयार करता येतील. मी ग्रुपमध्ये एंटर बटन प्रेस केलं, क्रिएटला एंटर बटन प्रेस केलं आणि सन्ड्री क्रिएटर्सच मला ग्रुप तयार करायचा आहे. उदाहरण सांगायचं झालं तर लोकल सन्ड्री क्रिएटर्स, लोकल सन्ड्री क्रिएटर्स, एंटर एंटर. अर्थातच ह्याचा अंडर ग्रुप असणार आहे सन्ड्री क्रिएटर्स. पाहून घ्या, लोकल सन्ड्री क्रिएटर्स अंडर ग्रुप आपण एक ग्रुप बनवला, त्याच्या अंडर सन्ड्री क्रिएटर्स आणि करंट लायबिलिटी हे असंच ठेवलंय. एंटर एंटर करत मी ही एंट्री पास करून घेतो. तसंच मी एक होलसेल सन्ड्री क्रिएटर्स, एंटर एंटर, ह्याचा देखील अंडर ग्रुप आपण घेतोय सन्ड्री क्रिएटर्स. हा एका लेजर प्रमाणे काम करणार आहे का, तर तिथं आपण नो ठेवलंय, नो एंटर एंटर. त्याचप्रमाणे आपण शहरांच्या नावाचे सुद्धा क्रिएटर्स बनवू शकतो. उदाहरण सांगायचं झालं तर गुजरातचे सन्ड्री क्रिएटर्स, महाराष्ट्र सन्ड्री क्रिएटर्स, पुणे सन्ड्री क्रिएटर्स. त्यानंतर आपण बँकेचे सुद्धा वेगवेगळे बनवू शकतो. लोकल बँक अकाउंट, अंडर ग्रुप असणारे बँक अकाउंट. डेटर्ससाठी सुद्धा आपण वेगवेगळे करू शकतो. कॅशवाले सन्ड्री डेटर्स वेगळे आणि जे काय उधारीवरती मानले जातात तेही सन्ड्री डेटर्स आपण वेगळे करू शकतो. असे वेगवेगळे ग्रुप कशा पद्धतीने आपण क्रिएट करू शकतो हे आता आपण पाहिलं. मग क्रिएट केलेले ग्रुप पाहण्यासाठी आपण मल्टिपल डिस्प्लेला जाऊया, एंटर करूया. पहा, टॅलीचे पूर्वी 28 ग्रुप होते हे आपण पाहिलं होतं. त्यामध्ये 2 ग्रुप वाढलेले आहेत, लोकल सन्ड्री क्रिएटर्स आणि एक होलसेल सन्ड्री क्रिएटर्स. याचा प्रकार खरं तर सन्ड्री क्रिएटर्स हाच असणार आहे. तर आपण ग्रुप क्रिएशन पाहिलं. ग्रुप क्रिएशन मी तुम्हाला 2 दाखवले, तुम्ही तुमच्या मनाने आणखी बनवून प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण जाऊया लेजर क्रिएशन. लेजर क्रिएशन काय असतं हे पहिल्यांदा समजून घेऊया. एक उदाहरण सांगतो की आपल्याला माल विकत घ्यायचा आहे. मग माल विकत घ्यायचा आहे तर कुणाकडनं घ्यायचा आहे, आपण आर्यन ट्रेडिंग कंपनीकडनं माल विकत घेणार आहोत, बरोबर. मग ह्या मालावरती 12% GST लागणार आहे असं आपण समजू. मग जर तो 12% GST लागणार असेल तर आपण राज्यातल्या राज्यात खरेदी करणार असेल तर त्याच्यावरती SGST लागेल, म्हणजे स्टेट GST लागेल 6% आणि सेंट्रल GST म्हणजे CGST लागेल 6%. म्हणजे आपल्याला एकतर आर्यन ट्रेडिंग कंपनी नावाचं लेजर क्रिएट करावं लागेल, त्यानंतर SGST 6% नावाचं लेजर क्रिएट करावं लागेल, CGST 6% नावाचं लेजर क्रिएट करावं लागेल आणि खरेदीसाठी परचेस गुड्स @ 12% या नावाचं लेजर क्रिएट करावं लागेल. म्हणजे एक खरेदी ट्रान्झॅक्शन आपल्याला करण्यासाठी 1, 2, 3 आणि 4 प्रकारचे लेजर क्रिएट करावे लागतील. त्याचप्रमाणे विक्री करायची असेल तर आपल्याला बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचं लेजर क्रिएट करावं लागेल. याचा अंडर ग्रुप द्यावा लागेल सन्ड्री डेटर्स. यांच्याकडनं माल आपण यांना माल विकतो म्हणून सन्ड्री डेटर्स आणि यांचा सन्ड्री क्रेडिटर्स. SGST आणि CGST आपण आधीच बनवलेले आहेत, इथं परत नाही बनवले तरी चालतात, म्हणजे बनवायची गरज नाही आहे. त्यानंतर आपल्या सेल्ससाठी सेल्स गुड्स @ 12% आणि याचा अंडर ग्रुप असणार आहे सेल्स अकाउंट. तर आता आपण ते बनवून दाखवतोय. मी टॅली ओपन केलं.
त्यानंतर अकाउंट इन्फोला आलोय, लेजर्समध्ये येतोय आणि क्रिएट बटनला मी क्लिक केलं. इथे मी तयार करतोय आर्यन ट्रेडिंग कंपनी. एंटर, नेम ऑलरेडी एक्झिस्ट. आर्यन ट्रेडिंग कंपनी, एंटर एंटर. ह्याचा अंडर ग्रुप घेणार आहे मी सनरी क्रेडिटर्स. लक्षात घ्या सनरी क्रेडिटर्स. किंवा मला वाटलं की हा होलसेल सनरी क्रेडिटर्स आहे तर मी तर होलसेल सनरी क्रेडिटर्स सुद्धा घेऊ शकतो किंवा लोकल सनरी क्रेडिटर्स सुद्धा घेऊ शकतो. तिन्हींचा इफेक्ट त्याचा सनरी क्रेडिटर्स इथे जाणार आहे. सनरी क्रेडिटर्स घेतलाय. मेंटेन बिल बाय बिलला यस केलंय. किती दिवसांसाठी हा व्यक्ती मला उधार माल देणार आहे तर 30 दिवसांसाठी मी इथे टाईप केलंय. प्रत्येक बिलाची एंट्री करताना मागच्या उधारीचे दिवस मला काउंट करायचे आहेत का किंवा चेक करायचे आहेत का तर तिथं मी यस करू शकतो. अदरवाईज नो ठेवलं तरी हरकत नाही आहे. त्याचा ॲड्रेस मी टाकून घेतला इथं, तो आहे मंचरचा, मंचर पुणे. एंटर 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 एंटर. पिनकोड घेऊया 410 502. एंटर एंटर. त्याचा पॅन नंबर जो काय असेल तो एंटर. त्यानंतर ते कशा पद्धतीने त्याने GST नंबर काढलेला आहे किंवा त्याचा GST नंबर रेग्युलरमध्ये मोडतो की कन्झ्युमर की कंपोजिशनमध्ये. आपण त्याला रेग्युलरमध्ये ठेवूया. त्याचा GST नंबर अर्थातच महाराष्ट्रातला असल्यामुळे त्याचा सुरुवात 27ने होणार आहे. एंटर 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 आणि एंटर. पहिलं लेजर आपण बनवलं की आर्यन ट्रेडिंग कंपनी हे वालं. दुसरं आपल्याला बनवायचं आहे SGST 6%. ते बनवून घेऊया. स्टेट GST 6%. एंटर एंटर. अर्थात याचा अंडरग्रुप असणार आहे ड्युटीज अँड टॅक्सेस. पहा ड्युटीज अँड टॅक्सेस. एंटर. टाईप GST. कोणता प्रकार आहे हा? स्टेट टॅक्स. एंटर. किती टक्के लागणार आहे? 6%. एंटर 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 एंटर. आता आपण स्टेट GST बनवला तसाच आपण बनवून घेऊया CGST, सेंट्रल GST. %6. एंटर एंटर. अर्थात अंडरग्रुप पुन्हा एकदा ड्युटीज अँड टॅक्सेस, GST, सेंट्रल टॅक्स 6%. एंटर 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 एंटर. पहा आपण काय काय बनवलं. एक तर आर्यन ट्रेडिंग कंपनी बनवलं, SGST बनवलं, CGST. आता काय बनावं लागेल आपल्याला? परचेस गुड्स @12%. बनवूया. %6. एंटर एंटर. याचा अंडरग्रुप काय येईल? बँक अकाउंट तर नक्कीच नाही येणार, कॅश इन हँड पण नाही येणार. मग याचा अंडरग्रुप काय येईल ते शोधत शोधत आपण खाली आलो. याचा अंडरग्रुप येईल परचेस अकाउंट, कारण खरेदी करतोय. मग याचा परिणाम इन्व्हेंटरीवरती होणार का? यस. त्यानंतर ह्याच्यासाठी GST ॲप्लिकेबल आहे का? यस ॲप्लिकेबल आहे. मग डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत का? इथे आपण यस करूया. नवीन पॉपअप विंडो ओपन होईल. पाहून घ्या. नवीन विंडो यस केलं आणि एंटर केलं की नवीन विंडो ओपन होईल. केलं. मग आपण हा माल ब्रांचमध्ये ट्रान्सफर करतोय की देशाच्या बाहेरून मागवतोय की कशा पद्धतीने खरेदी करतोय? आपण देशाच्या बाहेरून मागवत असेल तर आपण इम्पोर्ट घेऊया. दुसऱ्या राज्यातनं मागवत असेल तर आपण इंटरस्टेट घेऊया. पण आपण राज्यातल्या राज्यात खरेदी करतोय म्हणून आपण इथं घेऊया परचेस टॅक्सेबल. जर काही ह्या मालावरती टॅक्स लागणार नसेल तर परचेस नील रेट, आणि जर याला टॅक्स नसेलच तर परचेस एक्झम्प्ट. पण आता याला मालाची खरेदी पण करायची आहे, राज्यातल्या राज्यात पण आहे आणि याच्यावरती टॅक्ससुद्धा लागणार आहे. म्हणून परचेस टॅक्सेबल हा टॉपिक आपण या ठिकाणी निवडणार आहोत. परचेस टॅक्सेबल ऑप्शन आपण घेतला आहे. इंटिग्रेटेड टॅक्स किती लागणार आहे? 12%. म्हणजेच सेंट्रल टॅक्स लागेल 6% आणि स्टेट टॅक्स लागेल 6%. जर तुमच्या टॅलीमध्ये हे ऑप्शन दिसत नसतील तर तुम्ही कॉन्फिगरेशन विंडोला जाऊन या ठिकाणी लास्टवाला जो ऑप्शन आहे शो GST टाईप, इथे यस करून घ्या. पाहून घ्या इथं जर नो असेल तर तुमची विंडो ह्या अशा पद्धतीने दिसेल. फक्त इंटिग्रेटेड टॅक्स तुम्हाला दिसेल. हरकत नाही. एंटर एंटर. गुड्स आहेत हे एंटर एंटर करत मी बाहेर पडलो. परचेस गुड्स @6%. मग विक्रीसाठी आता पुन्हा एकदा आपण जाऊया. इथं आपण बालाजी ट्रेडिंग कंपनी आपल्याला बनवायला गेला आणि याचा अंडरग्रुप असणार सनरी
डेटर्स बनवूया. एंटर एंटर. याचा अंडर ग्रुप पाहून घ्या, सनरी डेटर्स. एंटर. सनरी डेटर्स का घेतला, तर ह्या व्यक्तीकडनं आपण मालाची, ह्या व्यक्तीला आपण माल विकत आहोत. मग इथं बिल बाय बिल प्रत्येक बिलाचं ठेवायचं आहे, आपल्याला मेंटेन करायचं आहे, म्हणून इथे यस केलं. किती दिवसांसाठी आपण याला उधार देणार आहोत, 15 दिवसांसाठी. एंटर 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 एंटर. ह्याचा ॲड्रेस इथं टाकून घेऊया, जुन्नर. एंटर 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 एंटर. रेग्युलर डीलर आहे हा पण. एंटर. याचा GST नंबर 27 चालू होईल. एंटर एंटर एंटर. तर आपण काय बनवलं आता, बालाजी ट्रेडिंग कंपनी. SGST आणि CGST परत बनवायची गरज नाही. मग आता काय बनवावं लागेल आपल्याला, सेल्स गुड्स @ 12%, ते बनवून घेऊया. एंटर एंटर. अर्थात याचा अंडर ग्रुप असणार आहे सेल्स अकाउंट. एंटर 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 एंटर. या ठिकाणी यस केल्यानंतर पुन्हा सगळी विंडो ओपन होईल की हा माल आपण सेल कुठे करतोय. जर हा आपण आपल्या ब्रांचमध्ये सेल करत असेल, म्हणजे पाठवत असेल तर ब्रांच ट्रान्सफर. जर हा आपण एक्सपोर्ट करत असेल तर एक्सपोर्ट. एक्सपोर्ट एक्झाम्प्ट अशी इंटरस्टेट राज्याच्या बाहेर ट्रान्सपोर्ट करत असेल तर. आता हा आपण करतोय सेल्स टॅक्सेबल. हे टॉपिक काय आहेत हे एकदा आपण समजून घेणार आहोत. ज्या केसमध्ये आपण जर का मालाची खरेदी किंवा विक्री सेल्स म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये करत असाल तर इथला आपण टॉपिक टॅक्ससाठी निवडायचा आहे. जर आपण राज्याच्या बाहेर खरेदी विक्री करत असाल तर इंटरस्टेटवाला टॉपिक आपण खरेदी विक्रीसाठी निवडायचा आहे. आणि देशाच्या बाहेर आपण खरेदी विक्री करत असेल तर एक्सपोर्टवाला ऑप्शन आपल्या इथं निवडायचा आहे. जसं आपण मगाशी GSTच्या लेक्चरमध्ये समजून घेतलं होतं की काही मालावरती हा टॅक्स अजिबात नसतो, अशा प्रकारच्या मालाची खरेदीसाठी आपण घेणारे सेल्स किंवा परचेस एक्झम्प्ट. ज्या मालावरती 0% टॅक्स आहे अशा मालाच्या खरेदी विक्रीसाठी आपण परचेस किंवा सेल्स नील रेट. ज्याच्यावरती टॅक्स लागतो अशावरती सेल्स किंवा परचेस टॅक्सेबल अशी टॉपिक आपण घेणार आहोत. तर इथं सेल्स टॅक्सेबल हा टॉपिक घेतला आहे. 12%. एंटर एंटर. गुड्स. एंटर 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 एंटर. अशा प्रकारे आज आपण लेजर क्रिएशन शिकलेलो आहोत. त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण लेजर बनवू शकतो. उदाहरण सांगायचं झालं तर फर्निचर अकाउंट. एंटर एंटर. अर्थात याचा अंडर ग्रुप असणार फिक्स असेट. हे तर आपल्याला माहितीच आहे. यावरती GST ॲप्लिकेबल होणार आहे का, तर ॲप्लिकेबल होईल नाही होईल माहीत नाही. तर त्या केसमध्ये आपण काय करूया, अनडिफाईन्ड करूया. गुड्स. एंटर 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 एंटर. फर्निचर अकाउंट झालं. समजा मला वाटलं की पंकज भगत हा देखील ह्या कंपनीचा एक पार्टनर आहे, मालक आहे. तर पंकज भगत नावाचं एक लेजर क्रिएट केलं आणि यांचा अंडर ग्रुप जर मालक आहे तर यांचा अंडर ग्रुप असणार आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट आपण बनवून घेतलं, त्यांचा ॲड्रेस टाकला. एंटर एंटर बटन आपण प्रेस करून बाहेर पडलो. त्यानंतर मला असं वाटलं की काही कॉम्प्युटर्स विकत घेतलेले आहेत. कॉम्प्युटर्स अकाउंट. मग याचा अंडर ग्रुप काय येऊ शकतो मित्रांनो, तर याचा अंडर ग्रुप येऊ शकतो फिक्स असेट, कारण ही वस्तू आपण परत न विकण्यासाठी घेत आहोत. एंटर. सर्व्हिसच्या ऐवजी आपण इथं गुड्स घेऊया. एंटर. त्याप्रमाणेच आपण ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस समजा. ॲडव्हर्टायझिंग चार्जेस नावाचं एक अकाउंट बनवलं. याच्यासाठी अंडर ग्रुप काय असेल, हे एक प्रकारे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून आपण इथनं घेतलं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. यावरती कुठल्याही प्रकारे GSTचा विषय नाही म्हणून एंटर एंटर. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी बिल. एंटर एंटर. अर्थात हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. हे डायरेक्ट एक्सपेन्सेस याच्यासाठी की हे जर नाही केलं तर आपला बिझनेस चालू शकत नाही, म्हणून हा आपल्यासाठी झाला डायरेक्ट एक्सपेन्सेस. यावरती सुद्धा GST ॲप्लिकेबल असेल तर यस करूया, अदरवाईज नो ठेवून आपण इथनं सर्व्हिस. एंटर एंटर एंटर. त्यानंतर काही आपल्याला आणखी काही लेजर्स आठवले की जसं आपण वेजेस देतोय किंवा आपण सॅलरी देतोय. सॅलरी अकाउंट. एंटर एंटर. हा आपल्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असणार आहे. एंटर एंटर.
त्याचप्रमाणे वेजेस जर आपण पकडलं तर तो मात्र आपल्यासाठी डायरेक्ट एक्सपेन्सेस असणार आहे. एंटर करत जातोय मी, पास करून घेतोय. त्याचप्रमाणे जर समजा इंटरेस्ट रिसिव्ह फ्रॉम बँक, बँकेत पैसे ठेवणे आणि त्याचा व्याज घेणं हे आपला व्यवसाय नक्कीच नाही. मग अशा पद्धतीची जर इन्कम आली असेल तर ही आपल्यासाठी इनडायरेक्ट इन्कम असणार आहे. पाहिजे नाही, इनडायरेक्ट इन्कम आपण घेऊया. एंटर 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 एंटर. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीकडनं कमिशन रिसिव्ह झाला असेल तर कमिशन घेणे हा एक आपला बिझनेस नक्कीच नाही, म्हणून हा सुद्धा आपल्यासाठी काय असणार आहे, इनडायरेक्ट इन्कम असणार आहे. त्यानंतर दिलीप भगत किंवा पंकज भगत जे कंपनीचे मालक आहेत हे काही पैसे कंपनीतनं कदाचित स्वतःसाठी काढून घेऊ शकतात. अशा केसमध्ये विड्रॉन अकाउंट याचा अंडररूप असणार आहे कॅपिटल अकाउंट, कारण कॅपिटलमधले काही रक्कम कमी झाली पाहिजे. एंटर 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 एंटर. जसं आपण परचेससाठी 12% बनलो तसं परचेससाठी आणखी पण कदाचित असू शकतं. समजा गुजरातमधनं काही माल आपण परचेस करतोय, इंटर स्टेट परचेस गुड्स @ समजा 12% वाला आपण घेतोय माल. एंटर एंटर. ह्याचा अंडररूप असणार आहे परचेस अकाउंट. एंटर एंटर एंटर. इथं आपण घेऊया यस. राज्यातून बाहेरच्या राज्यातून म्हणून इंटरस्टेट परचेस टॅक्सेबल. इंटरस्टेट परचेस टॅक्सेबल हा टॉपिक आपण इथे घेतला. एंटर 12%. एंटर एंटर. गुड्स एंटर 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 एंटर. हा माल जर आपण बाहेरच्या राज्यात सेल करणार असेल तर इंटर स्टेट सेल्स गुड्स @ 12%. एंटर एंटर. याचा अंडररूप असणार आहे सेल्स अकाउंट. एंटर 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 एंटर. GST ॲप्लिकेबल यस. इंटरस्टेट सेल्स टॅक्सेबल आहे. एंटर 12%. एंटर एंटर. गुड्स एंटर 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 एंटर. जर आपण राज्याच्या किंवा देशाच्या बाहेरून काही माल मागवतोय अशा केसमध्ये इम्पोर्ट गुड्स. इम्पोर्ट म्हणजे माल मागवणे @ 12%. एंटर एंटर एंटर. आता माल विकत घेतोय, मागवतोय, म्हणून याचा अंडररूप असणार आहे परचेस अकाउंट. परचेस अकाउंट. एंटर 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 यस. एंटर. इम्पोर्ट टॅक्सेबल हा टॉपिक आपण इथे घेऊया. 12%. एंटर एंटर. गुड्स एंटर 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 एंटर. जर का आपण काही माल देशाच्या बाहेर विकणार असेल तर एक्सपोर्ट गुड्स @ 12%. एंटर एंटर. आता याचा अंडररूप काय असणार आहे सेल्स अकाउंट. एंटर 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 यस. एंटर. इथं आपण घेणार आहे एक्सपोर्ट टॅक्सेबल. एंटर 12%. एंटर एंटर. गुड्स एंटर 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 एंटर. जर आपण राज्याबाहेर किंवा देशाबाहेर मालाची खरेदी विक्री करणार असेल तर आपल्याला GST कोणता लागेल वेगळा, इंटिग्रेटेड GST IGST @ 12%. अंडररूप काय असेल याचा ड्युटीज अँड टॅक्सेस. एंटर GST. एंटर इंटिग्रेटेड टॅक्स. एंटर 12%. एंटर 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 एंटर. तर आज आपण कोणते कोणते लेजर्स बनवलेत ते आता एकदा पाहून घेऊया. एस्केप कीने पाठीमागे, एस्केप कीने पुन्हा एकदा पाठीमागे, एस्केप कीने पुन्हा एकदा पाठीमागे. आता आपण आहोत गेटवे ऑफ टॅलीच्या विंडोला. गेटवे ऑफ टॅलीच्या विंडोमधून आपल्याला जर कोणते बनवलेले लेजर्स पाहिजे असतील तर जाऊया आपण अकाउंट इन्फो, लेजर्स आणि त्यानंतर मल्टिपल डिस्प्ले. एंटर. तर आपण एकूण 28 लेजर्स बनवलेले आहेत. ॲडव्हर्टायझिंग चार्जेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अमित ट्रेडिंग कंपनी, सनरी क्रेडिटर्स, आर्यन ट्रेडिंग कंपनी, सनरी क्रेडिटर्स,
आर्यन ट्रेडिंग कंपनी सनरे क्रेडिटर्स, बालाजी ट्रेडिंग कंपनी सनरे क्रेडिटर्स, बँक ऑफ इंडिया बँक अकाउंट, कॅश हे ऑलरेडी टॅलीमध्ये असतं, हे आपल्याला बनवायची गरज नाही आहे. सेंट्रल GST 6% ड्युटीज अँड टॅक्सेस, कमिशन रिसिव्ड इनडायरेक्ट इन्कम, कॉम्प्युटर अकाउंट फिक्स असेट, दिलीप भगत कॅपिटल अकाउंट, दिलीप भगत कॅपिटल विथड्रॉ अकाउंट, कॅपिटल अकाउंट, इलेक्ट्रिसिटी बिल, डायरेक्ट एक्सपेन्सेस, असे अनेक आपण बनवले आहेत. फक्त प्रॉफिट अँड लॉस आणि कॅश हे दोन जे लेजर असतात, हे लेजर्स टॅली ऑलरेडी तुम्हाला देत असते बनवून. तर आज आपण टोटल 26 प्रकारचे लेजर्स बनवलेले आहेत. हे तुम्ही बनवायची प्रॅक्टिस करावी. आजच्या सेक्शनमध्ये जर काही क्वेरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचं शिक्षण थोडं मोठं झालेलं आहे, पण खूप गरजेचं असल्यामुळे ते मोठं करणं गरजेचं होतं. आजचं शिक्षण पुन्हा पुन्हा पाहून आपला बेस, टॅलीचा जो पाया आहे तो पक्का करून घेण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त इंटरनेटवरती जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे लेजर्स विथ अंडर ग्रुप फॉर टॅली, लेजर्स विथ अंडर ग्रुप फॉर टॅली. याला आपण क्लिक केल्यानंतर इथं कुठलीही वेबसाईट जी तुमच्यासमोर येईल, आता माझ्यासमोर आली teachu.com, त्या वेबसाईटला मी क्लिक केलं तर त्या वेबसाईटमध्ये कोणत्या लेजर्ससाठी कोणतं अंडर ग्रुप घ्यायला पाहिजे ह्याची माहिती आपल्याला भेटेल. अशा अनेक वेबसाईट तुम्ही सर्च करा. त्या वेबसाईटवरती तुम्हाला एका साईटला लेजर्स आणि दुसऱ्या साईटला त्या लेजर्ससाठीच्या अंडर ग्रुप आपल्याला पाहायला भेटणार आहे. उदाहरण सांगायचं झालं तर परचेस अकाउंटचा अंडर ग्रुप, म्हणजे परचेस अकाउंट जर ग्रुप तुम्ही घेताय तर कोणते कोणते लेजर्स तुम्ही इथं बनवू शकता हे आपल्याला इथे दिलेलं आहे. सेल्स अकाउंटच्या अंडर आपण कोणते कोणते लेजर्स इथं बनवू शकतो. त्यानंतर ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये कोणते कोणते लेजर्स आपण बनवू शकतो. यामध्ये GST नाही आहे, GST आपण ॲड करून घेऊया. ते असे खूप सारे अंडर ग्रुप, टॅलीचे जेवढे काही अंडर ग्रुप टॅलीमध्ये आहेत 28, त्या प्रत्येकाच्या अंडर तुम्ही कोणत्या प्रकारची लेजर्स क्रिएट करू शकता याची काही उदाहरणं इंटरनेटवरती देखील आपण सर्च करावीत. अशीच प्रॅक्टिस चालू ठेवा. काही क्वेरी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.